जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाणीचे साम्राज्य, शेतकऱ्यांचा संताप टोकाला, प्रशासन मात्र झोपेत। आज दिनांक 15 रविवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील हजारो शेतकरी दररोज आपल्या घामाच्या कष्टाने पिकवलेला माल विक्रीसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत आणतात, पण तिथे शेतकऱ्यांचा सन्मान व्हायला हवा तिथे सध्या अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे। कचऱ्याचे ढीग, साचलेले घाण पाणी, अस्वच्छ परिसर आणि मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव या सगळ्यांमुळे शेतकरी वर्ग प्रचंड संतप्त झाला आहे। पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, तासनतास उन्हात उभे राहून माल विक्रीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना साधे पिण्याचे स्वच्छ पाणीही उपलब्ध नाही। पाण्याच्या टाक्या कोरड्या, नळबंद आणि व्यवस्थापन गायब अशी दयनीय अवस्था बाजार समितीत पाहायला मिळत आहे। उन्हाळ्याची चाहूल लागली असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरत आहे। शेतकऱ्यांसाठी एक ग्लास पाणीही नाही, मग ही बाजार समिती नेमकी कोणासाठी, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत। शौचालयाची दयनीय अवस्था, बाजार समितीतील शौचालयामध्ये अस्वच्छता आणि तीव्र दुर्गंधी पसरली आहे। साफसफाईचा कोणताही ठोस आराखडा नसल्याचं चित्र दिसून येत आहे। महिलांसाठी तर परिस्थिती अधिकच बिकट असल्याची तक्रार आहे। स्वच्छ भारताचा नारा देणाऱ्या प्रशासनासाठी ही बाब लाजिरवाणी ठरत आहे। एसीत अधिकारी, उकाड्यात शेतकरी। शेतकऱ्यांचा आरोप आहे की अधिकारी व कर्मचारी वातानुकूलित कार्यालयात बसून फक्त कागदपत्री कामकाज करतात। प्रत्यक्ष मैदानात उतरून परिस्थितीची पाहणी करण्याची तसदीही घेतली जात नाही। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळला आहे। जिल्हाधिकारी कारवाई करणार का, या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देणे ही बाजार समितीची प्राथमिक जबाबदारी असताना अशा प्रकारचा हलगर्जीपणा का सहन केला जातोय? संबंधित कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे। जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पाहणी करून स्वच्छता, पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची कानउघडणी करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान राखायचा असेल तर बाजार समिती प्रशासनाने त्वरित जागे होणे अत्यावश्यक आहे, अन्यथा संतप्त शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील अशी शक्यता नाकारता येत नाही।